शहराकडच्या स्कूलची सहल, गावाकडच्या शाळेची सहल. आमच्या स्कूलची ट्रिप गोवा, मनाली, आंध्र प्रदेश, कर्नाटक, स्वित्झर्लंड या ठिकाणी जाती. गणपतीपुळे. आमच्या शाळेची सहल कुठं जाते? डायरेक्ट गणपतीपुळे. त्या मार्गाला जेवढी लागते ना गावं, तिथं मग आमची डायरेक्ट सहल. तिथं आमचं स्पॉट. थांबत 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 स्पॉट मग डायरेक्ट. आणि गणपतीपुळे म्हणजे मी शेवटचा स्टॉप सांगतो मी तुला डायरेक्ट. त्याच्या पुढे कधी जातच नाही आमची सहल. इकडून सगळे अलीकडची गावं घेत घेत जातो आम्ही. असली खाऊन सहल असते आमची. गणपतीपुळेला बी समुद्रात अजिबात कोणाला पोवा एंट्री नसती. आधीच आम्हाला सांगितलं असतं मास्तरनी, जर का समुद्रात जाताना दिसतात डायरेक्ट पिंढऱ्या लाल करणार म्हणली. लांबनच समुद्र बघायला लावतात आम्हाला. आणि आमची सहल म्हणजे बी असली डेंजर असते ना, आम्हाला सगळे देवळ दाखवतात डायरेक्ट मास्तर. ही देवळ झालं की ही देवळ, ती देवळ झालं की ही देवळ, सगळी देवळच. इकडे मग गणपतीपुळेला गेलो ना आम्ही, गणपतीलाच नवस करून टाकतो डायरेक्ट. जेव्हा 10वी पास होऊ दे यावेळेस बाबा. आमच्या शाळेची सहल मोठमोठ्या लक्झरी बस मध्ये जातात, पुलिस असती. लालपरी. आमच्या शाळेची सहल आहे ना डायरेक्ट लालपरीत जाती. एसी फिसी तसलं काय नसतं. डायरेक्ट खिडक्या खोलायच्या, फुल एसी आतमध्ये डायरेक्ट. लालपरी शिवाय सहल जायची माझ्याच काय रे? काय तुमची तर लक्झरी गुदमार लगेच भरते त्याच्यात पोरं नुसती. तसं आमचं नसतं इकडे. लालपरीत आम्ही नुसतं आईस पैस जाऊन बसतो. आणि आमच्या लालपरीमध्ये असं नाही बसायला होतं आम्हाला की एक तू हिथच बसायचं बाबा, तू हिथच बसायचं. तसलं अजिबात चालत नाही. जो पहिल्यांदा आत घुसणं झीड धरण ना त्याची ती जागा. असं असतं आमचं डायरेक्ट. सहलीच्या आदल्या दिवशी आम्ही मॉल मध्ये जाऊन सगळी शॉपिंग करतो, मगच सहलीला जातो. रत्ताळी. आमच्या सहलीच्या टायमिंगला आहे ना आम्हाला बाहेर खरेदी करायची गरजच पडत नाही काय. आमची आहे ना घरीच फरसाण, चिवडा, चकली, लाडू, शंकरपाळ्या असलंच बनवून टाकते डायरेक्ट. तीच आम्ही सहलीला घेऊन जातो डायरेक्ट खायला. क्वालिटी एकदम. कळतच नाही नक्की सहल का दिवाळी आली. सहलीच्या बॅगेत आमचं कपडे कमी आणि खायचं सामान मारण्याचं भरलेलं असतं. आमच्या बसमध्ये जर कुणाला उलटी होत असेल तर आम्हाला अगोदरच मेडिसिन देऊन ठेवलेलं असतात, त्यामुळे कुणाला जास्त उलट्या होतच नाही. घंटा. एसटी चालू नाही झाली तर वाकऱ्या सुरू माग. त्या व्याच्या आवाजाने शेजार पाजार बसलेले मी वाकाय सुरुवात करते डायरेक्ट. अरे आता बाहेर निघतात वकू पोरांच्या. असली डेंजर पोरं वाकाय. इष्टी आमची कशी मागणं डान्सच करत चालती, त्यामुळे आमच्या पोटात काय खाल्लेलं शिरा भात आमची सगळं हालतच आखी इष्टी चालती. उलट्या करताना ना पोराला पिशवी तर रुस्तोवर दम निघत नाही, तर लगेच खिडकीत निम्मी बाहेर नेऊन पाक.